लॉर्ड, तू या ठिकाणी आणलंस, धन्यवाद देतो. जेव्हा बंधूजन येऊन भाकर मोडण्यात बसतात त्यावेळेस दे बाप्पा तुझं सामर्थ्य त्यांच्यावरती उतरतं. आज भाकर मोडणं म्हणजे दे बाप्पा आज तुझे लोक प्रेषित 2:47 वचनाप्रमाणे चर्चमध्ये येऊन आध्यात्मिक भाकर मोडण्यासाठी बसलेले आहेत. ही आध्यात्मिक भाकर खात असताना प्रत्येकाला सगळ्यात प्रथम तर ज्ञान दे, बुद्धी दे, समज दे आणि जे काही ते घेतील ऐकतील त्याच्याप्रमाणे करणार बनव. और जो दुष्ट आत्मा त्यांच्यापासून हे वचन काढून घ्यायचा प्रयत्न करत त्या दुष्ट आत्म्याला आम्ही आज्ञा करतो, सैताना तुला आज्ञा करतो, चालता हो प्रत्येकाच्या जीवनातनं बाहेर येशूच्या नावात. वचनाप्रमाणे चालून न देणारा आत्मा धमकावतो आणि देवप्पा प्रत्येकाचं हृदय प्रत्येकाचं मन मोकळं करतो आणि सर्व गौरव तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावात आमेन. प्रेज लॉर्ड. आपण स्तोत्र संहिता 34:4 वचनामध्ये जाऊया. स्तोत्र संहिता 34:4. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. किती सुंदर वचन आहे. जोरात टाळ्या वाजवा बरं या सुंदरशा वचनासाठी. कारण एकमेव जागाच अशी आहे ज्या जागेवर येऊन ज्या ठिकाणी येऊन लोक पाय धरतात आणि देवाला मागतात, तो म्हणजे येशू आहे, चर्च आहे, है ना. आपला विश्वास आहे. त्या वचनात असंच लिहिलेलं आहे, मी परमेश्वराला काय गेलो. आज तुम्ही कोणाच्या शरण आलेले आहात? नक्की का अजूनही कुठेतरी विश्वास कमी आहे? मी येशूच्या शरण आलोय का अजून दुसऱ्याच्या शरण? जर आज येशूच्या शरण आलेले आहात तर देवबाप तुमचा स्वीकार करत आहे. काय करत आहे? नक्की. पण देव कोणाचा स्वीकार करतो? हा, जो त्याला शरण येतो, जो त्याला जीवे भावे शोधतो, है ना, जो त्या देवाचे पाय धरून बसतो, जो देवाच्या वचनात चालतो. आताच पास्टरने सांगितलं, तो कोणालाही नाही दर्शन देत किंवा कोणालाही असा जवळ करत नाही, पण जो देवाच्या खऱ्या हृदयाने आपला धावा करत आहे देवाचा, देवबाप त्याला सापडतो आणि त्याच व्यक्तीचा तो स्वीकार करतो. यांना पुढेही लिहिलेलं आहे, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. कशापासून? भयापासून, है ना. तर देवबाप आज आपल्याला, जर आज आपण देवाच्या शरण आलेलो आहोत आणि जर देवबाप स्वीकार करत आहे तर देवबाप म्हणत आहे घाबरू नकोस. काय म्हणत आहे? आज भीती आहे का हो? आणि मग जेव्हा पास्टर विचारतात प्रार्थना मध्ये तेव्हा सगळ्यांचेच हात, हो पास्टर आहे की हो, अशी अशी भीती आहे माझ्या मनात, असं असं आहे. आता तुम्हीच ठरवायचं, मी काही नाही बोलत, है ना. नक्कीच प्रियानो, आपलं मन कुठंतरी छलबिछल असतं, कुठंतरी असं व्यापून, आहे ना, त्रासून गेलेलं असतं, गुदमरलेलं असतं. काही गोष्टींमध्ये विचार गुदमरलेले असतात, मन गुदमरलेलं असतं, शरीर गुदमरलेलं असतं, संसाराच्या गोष्टींनी आपण व्यापून गेलेलो असतो. संसार तर देणारा देवच आहे, लेकरं पण देणारा देवच आहे, सगळं काही करणारा, रचून ठेवून तुमच्या समोर मांडणारा कोण आहे? पण आज ज्यांनी रचना केली त्या रचनाकर्त्यालाच आज लोक शरण येण्यासाठी माग पुढं पाहत आहे. नको त्या गोष्टीला सगळीकडे शरण जाते, पण आज देवाला शरण येणं लोकांचं कमी झालेलं आहे. असताना पण काय काय आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो ते गेलेत, कोणत्या तरी दुसऱ्याच गोष्टींना शरण जात बसलेले आहेत. त्या शरण गोष्टींमुळे आज देवाचं शरण विसरलेले आहे. मग कसं काय स्वीकार होईल देवाचा? देवाला कसं काय तो व्यक्तीचा स्वीकार होईल जो देवाचं स्थान सोडून, देवाचं मंदिर सोडून, देवाची जागा सोडून, देवाची वेळ सोडून नको त्या गोष्टींच्या मागे लागलेला आहे? मग देव त्याचा स्वीकार करेन का? कारण बायबल तर स्पष्ट सांगतं, मी त्याच्या शरण गेलो मग त्याने माझा स्वीकार केला आणि माझ्या भयातनं त्याने मला सोडवलं, मोकळं केलं. जर आज देवाच्या शरण येणं विसरलो तर समजायचं माझा स्वीकार नाही.
आणि जर देवाच्या शरण आलेले आहात तर देवबाप स्वीकार करत आहे. मग आताच कळलं आहे ना, आता पास्टर पण बोलले होते, देव कोणाचा स्वीकार करतो? जो पूर्ण अंतःकरणाने देवाला शोधत आहे, त्याच्या शरण येत आहे, देवबाप त्याचा स्वीकार करायला तयार आहे. पण आज देवबाप तोच व्यक्ती मागत आहे, तो शोधत आहे, कोण आहे का माझ्या शरण येणार? आणि तुम्ही सगळेजण आहात. या ठिकाणी येऊन बसणं म्हणजे तुम्हाला देवाचं शरण येणं आहे प्रियानो. तुम्ही देवाच्या शरण आलेले आहात आणि जो देवाच्या शरण येत आहे त्याचा स्वीकार आज देवबाप करत आहे. आज तुमचा स्वीकार देवाने केलेला आहे. जोरात टाळ्या वाजवा प्रियानो, कारण देवाच्या हातात तुम्ही आलेले लोक आहात. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या हातात येता तेव्हा देव तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेतो आणि तुमचं रक्षण करतो, त्या भयातनं बाहेर काढतो. आजच्या या जगातल्या भीतीने तुम्ही व्यापून गेलेले असाल तर देवबाप म्हणतो माझ्या जवळ ये, है ना. अहो कष्टी ओ भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडी या, मी तुम्हाला विसावा देईन. पण आज कोणाला तो विसावा नको आहे. मीच कष्ट करणार, मीच करणार, मीच करणार, मीच करणार, मग विसावा मिळत नाही. पण आज कोणी आहे का जो देवाला म्हणत आहे, देवा माझ्या सर्व गोष्टी मी तुझ्या हातात देतो, कारण मला माहित आहे मी तुझ्या शरण आलेला आहो, तू माझा स्वीकार केलेला आहेस आणि माझ्या सर्व त्रासातनं मला बाहेर काढलेला आहे ना. आज देवाला तो व्यक्ती हवाय जो सर्व काही देवाच्या हातात सोपून देणारा आहे. आपण दावीद राजाला बघतो. दावीद राजा सगळ्यांना माहित आहे का नाही? बायबल मधला जगात कोणी दावीद राजा नाही, बायबल मध्येच दावीद राजा आहे. बायबल वाचत असाल तर कळेल दावीद राजा है ना. तर दावीद राजाविषयी आपण ऐकूया. हे दावीद राजानेच लिहिलेला स्तोत्र आहे. ज्यावेळेस दावीद राजा अडचणीत होता, त्रासामध्ये होता, तो पळत सुटला होता, काय करावं काय नाही त्याला कळत नव्हतं. जेव्हा त्यांनी अहिमलेकाच्या समोर वेड्याचं नाटक केलं, त्या सगळ्यातून सुटका झाल्यावर त्यांनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे. म्हणून तो म्हणतो त्यांनी माझा प्राण वाचवला आहे, त्यांनी माझा स्वीकार केलेला आहे. आता आपण बायबल मधून शिकूया दावीद राजाचं. दावीद राजा आणि शौल. दावीद राजा का पळत होता? शौलापासून पळत होता. पण प्रियानो, दावीद राजा मोठा का शौल राजा मोठा? हा, ज्यावेळेस दावीद युद्ध करून यायचा त्यावेळेस काय काय गायला जायचं? दावीदाने 10,000 वधिले आणि शौलाने 1000 वधिले. तर मोठा कोण झाला? हा, पण कुठेतरी दावीद हे विसरून गेला की माझ्या देवाने मला इतकं सामर्थ्य दिलेलं आहे. ज्या दावीदाने त्या गल्ल्याताला मारलं का नाही? शौलाने मारलं का गल्ल्याताने मारलं? दावीदाने मारलं का शौलाने मारलं? मग कोण मोठा झाला? शौल राजा तर राजा होता, पण मारणारा कोण? तो तर छोटासा होता ज्यावेळेस त्यांनी गल्ल्याताला मारलं. म्हणून छोटा मोठा मायने ठेवत नाही प्रियान, तुमचा अभिषेक मायने करतो. तुमचा अभिषेक तुमचा ओळख सांगतो, तुमचा अभिषेक तुमची ओळख पटवून देतो. म्हणून येणारे तर भरपूर आहेत, येणारे तर भरपूर आहेत. मी देवात आहे, मी देवात चालतो नाही, जो अभिषेकात चालतो त्याची खरी ओळख असते. तोच अभिषेक व्यक्ती त्या सैतानाला म्हणू शकतो चालता हो, है ना. जसं येशू म्हणाला सैताना चालता हो, बोलला ना येशू. आता ऐकलं ना आपण प्रार्थना मुद्द्यामध्ये. आज अभिषिक्त व्यक्तीच म्हणू शकतो. आणि जर अभिषेक कमी पडत असेल तो व्यक्ती सैरा वैरा होतो, काय करू आता काय करू. पण तो देवाचा शरण येणं विसरतो आणि तो लोकांचा धावा करायला लागतो. पण जो लोकांचा धावा करतो तो अपयशी ठरतो. पण जो देवाच्या शरण येतो देवबाप त्याला वाचवतो. आमोस 5:4 मध्ये बायबल मध्ये लिहिलेलं आहे, जर तुम्ही मला शरण याल तर तुम्ही वाचवले जातात. बोललेला आहे का नाही? म्हणून प्रियानो, आज देवाची इच्छा आहे, जो देव आहे, जो येशू आहे, त्याच्या शरण आज आपण आलं पाहिजे. आणि नुसतं शरण येऊन प्रियानो
चालत नाही, तो कुठेतरी झटून शोध करावा लागतो. शरण तर अख्खं जग सगळीकडे जात आहे, शरण करायला जातोय का नाही? पण शरण येणं वेगळं. जो व्यक्ती पूर्ण जीवे भावे पूर्ण झटून देवाच्या शरण येत आहे, देव त्याला सोडवायला तयार आहे. प्रत्येक त्रासातनं, प्रत्येक भयातनं, प्रत्येक आजारातनं, प्रत्येक विकारातनं, प्रत्येक काळजांमधनं आज देव त्या व्यक्तीला सोडवायला तयार आहे. कारण तुमचं इथं बसणं व्यर्थ नाहीये. देव वचनाद्वारे बोलत आहे आणि तो वचनाद्वारेच बोलतो. कोणाद्वारे बोलतो? वचनाला आवाज आहे. आहे का आवाज? है ना? देवानी वचन बोललं, तो आवाज, त्या वचनाचा आवाज अख्ख्या पृथ्वीने ऐकला आणि पृथ्वी तयार झाली. त्या वचनाचा आवाज आदामाने, है ना, सगळ्या पशु पक्ष्यांनी ऐकला आणि पशु पक्षी तयार झाले. आज देवबाप म्हणत आहे, तोच आवाज माझा तुझ्या कानी पडत आहे का? जर पडत आहे तर तू देवासाठी आज तयार होत आहे. आज तो आवाज तुझ्या कानी पडत आहे तर तू साधारण नाहीस, तू मौल्यवान आहेस आणि तू माझ्या शरण आलेली आहेस. मी तुला लपवत आहे तुझ्या शत्रू दुश्मनांपासून. आणि ज्यावेळेस दावीद राजा त्यांनी विसरून गेला, माझं पाचारण काय आहे, माझ्यावर काय आहे, ज्या दाविदावर एवढा मोठा अभिषेक जो गल्ल्याताला मारू शकतो, त्या दाविदाने शौलापासून पळायला पाहिजे होतं का? का बरं? त्याने कुठेतरी आठवण करायला पाहिजे होती, माझा अभिषेक काय आहे. माझ्या अभिषेकाद्वारे, जो देवाने मला अभिषेक दिलाय, त्या अभिषेकाद्वारे शौलाचंही तोंड बंद होऊ शकतं, त्या शौलाचंही मन बदलू शकतं. पण त्यांनी तो अभिषेक त्यावेळेस वापरला नाही. स्वतःच्या बळावर निघाला. कुठं निघाला? पळून चालला होता. आता शौल माग लागलेला, आता शौलाच्या हातून मी मरतो असाच विचार केला ना दाविदाने. आणि पळाला पळाला पळाला, असा पळाला, कुठेतरी जाऊन त्याला वेड्याचंही रूप घ्यावं लागलं. आज देवाची इच्छा नाहीये तुम्ही त्याच्या अभिषेकापासून पळावं. देवाची इच्छा आहे त्याचा अभिषेक तू जपून वापरावा. जो अभिषेक तुझ्यावर आज आहे, तो अभिषेकाची जाणीव कर, कदर कर. त्या अभिषेकात देव तुला वाचवण्यासाठी तयार आहे. आज तो अभिषेक आपला कोणत्या पद्धतीने आहे, त्या पद्धतीने त्या अभिषेकाला आणि त्या देवाला जागा देऊ, शरण देऊया. ना की माणसाचा आवाज ऐकून पळत सुटावं, ना की त्या सैतान असा मनात काहीतरी घालतो, विचारांमध्ये काहीतरी घालतो आणि म्हणतो पळ, येशू काही नाही करू शकणार. म्हणून तो दावीद पळाला. त्याला माहिती होतं माझा येशू सर्व करू शकतो. त्यावेळेस त्यांनी जर शरण येऊन देवाच्या गुडघे टेकून प्रार्थना केली असती, देवप्पा शौलाला तू बघ, विनाकारण तो माझ्या मागं लागलेला आहे. का मागं लागला होता शौल दाविदाच्या? त्याची उन्नती, दाविदाची जी उन्नती, जी अभिषेकाद्वारे प्राप्त केलेली होती, ती उन्नती शौल बघू शकत नव्हता. त्या अभिषेकाने कमवलेल्या उन्नतीकडे बघून शौलाला जळण व्हायची. आणि शौल म्हणायचा, हा आताचा आलेला चिमुरडा माझ्या पुढे चाललायस. हे कधी कधी होतं बरं का असं. आणि तोच आत्मा घेऊन मग त्याने काय केलं, न देवाच्या शरण न येऊन पळत सुटला स्वतःच्या बळावर आणि अहिमलेकाच्या ठिकाणी जाऊन पोहोचला. मग नुसतं त्याच्या मागं पळणं 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 पळणं. शौल पण पळतोय, दाविदही पळतोय. पण जर दाविदाने त्याच वेळेस बुद्धी वापरली असती, अभिषेक वापरला असता आणि शरण देवाला गेला असता, तर त्याला पळण्याची वेळ. म्हणून आज देवबाप पण म्हणत आहे, अडचणीत पडायची वेळ न यायच्या आधी माझ्या शरण बस, माझ्या पायापाशी ये. कारण तो दुष्ट सैतान जो आहे, तो तुझ्या मागे टपून लागलेला आहे. कधी तुला घेईल, कधी तुझा अभिषेक गमवेल, कधी तुझा अभिषेकापासून तुला लांब खेचेल. तो टपूनच बसलेला आहे. टपून बसलाय का नाही? पण देवाची इच्छा आहे त्या सैतानाने तुम्हाला पळवा पळवीचं खेळणं चालवावं नाही,
तर कुठेतरी स्थिर जीवन देवानी आपल्याला द्यावं, म्हणून देव म्हणत आहे माझ्या शरण ये, मी तुला सोडवीन आणि तुझ्या त्रासात मग तुला बाहेर काढेन. आज प्रियानो, दावीद राजाने जर स्वतःचा अभिषेक जास्त प्रमाणात ओळखला असता तर त्याला वेड्याचं रूप घ्यायला लागलं नसतं. कधी कधी असं होतं बरं का, आपल्यात इतका अभिषेक असतो, इतका अभिषेक असतो, पण काही गोष्टींसाठी कुठेतरी तुम्ही करायला लागतो. होतं का नाही? कधी कधी खोटंही बोलावं लागतं, पण त्यावेळेस खोटं बोलणारा व्यक्ती पण विसरून जातो माझ्यावरला अभिषेक, माझं पाचारण काय आहे. आणि ते अभिषेक ते खोट्या बोलण्यामुळं कदाचित पळण्याची वेळ येते. कोणी मागं लागलेलं नसतो पण तरी पण पळायची वेळ येते. म्हणून प्रियानो, तो अभिषेक जो देवाने दिलाय तो खूप जपूया, खूप जपूया. कारण तो अभिषेकच आहे जो आपली उन्नती करणारा आहे. तो अभिषेकच आहे जो देवाच्या पंखाच्या छायेखाली आश्रय घेणारा आहे. है ना? स्तोत्र संहिता 121 मध्ये बायबल सांगतं, काय सांगतो? परमेश्वर माझा रक्षक आहे, तो माझा खडक आहे. आणि प्रियांनो, जो व्यक्ती त्या खडकापाशी येऊन बसतो, खडक म्हणजे येशू आहे, आणि ज्या येशूच्या पंखाखाली स्वतःला लपवतो, शरण येतो देवाच्या, देवबाप त्याचं बाहेर जाणं आत येणं आशीर्वादाचं करतो, त्याच्या शत्रूपासून त्याला सोडवतो. दावीद इतका पळाला, शेवटी त्याने परत देवाच्या शरण आला आणि देवाला म्हटला, देवप्पा मला या बंधनातनं बाहेर काढ रे, या त्रासातनं बाहेर काढ. आणि देवाने त्याला तसंच ठेवलं का? मग काय केलं? कसं आशीर्वादित केलं? शरण आल्यामुळं त्याला त्याच्या भीतीतनं बाहेर काढलं. कारण तेच लिहिलेलं आहे, माझ्या भयातनं त्यांनी मला सोडवलं. त्याला काय भय लागलं होतं? शाऊल माझा मर्डर करून टाकीन, आता माझा वध करेन, ही भीती त्याच्या मागं लागलेली होती. आज तुमच्या मागं कोणती भीती लागलेली आहे? नाही लागली? धन्य आहात, है ना? धन्य आहात, येशूच्या संरक्षणाखाली तुम्ही आहात. म्हणून तुम्ही म्हणत आहात आज, मी निर्भय आहे, मी कोणत्या गोष्टीविषयी घाबरत नाही. पण एक भीती नक्की बाळगा, देव माझ्यावर पहारा ठेवून बसलेला आहे. जर आज मी देवाच्या शरण आलेली आहे, कुठेतरी देवाची नजर सदैव माझ्यावर आहे. कारण स्तोत्र संहिता 21 मध्ये तेच आहे, देवा हा इस्रायलाचा देव कधी झोपत नाही आणि तो डुलकीही घेत नाही. म्हणून प्रियानो, नेहमी डोक्यात ठेवा, माझा देव मला पाहत आहे, ज्या पंखाखाली मी येऊन बसलेली आहे, ज्याचा आश्रय मी घेतलेला आहे, त्याच्या आवरणाखाली मी येऊन बसलेली आहे, तो मला रात्रंदिवस टुक 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 पाहत आहे. कसा पाहत आहे? म्हणून त्याच्या भयात नेहमी चाला, त्याच्या भीतीत नेहमी चाला. मी कशी बसत आहे, मी कशी उठत आहे, मी कशी बोलत आहे, मी काय पाहत आहे, हे भय नेहमी ठेवा. कारण ते भय तुमचा अभिषेक वाढवणारा आहे. जो देवाचा भयात चालतो देव त्याला राष्ट्रात मोठं करतो, है ना? त्याची उन्नती करतो. आणि प्रियानो, ज्यावेळेस दाविदाने सत्य परत पुन्हा एकदा ओळखलं, पळून फायदा नाही, आता कुठंतरी मला देवाच्या शरण यावं लागलं. आणि तो आला, त्यांनी देवाला शरण आला, देवासमोर नतमस्तक झाला आणि देवाला म्हणाला, तूच माझं सर्व काय आहेस, तूच माझा रक्षण करता आहेस. आणि आज हे सत्य मी ओळखलं. आणि त्यावेळेस देवाने त्या दाविदाला मोकळं केलं, है ना? त्याला आनंदी केलं. एक गोष्ट सांगते, एक सिंह असतो आणि एक ससा असतो. सिंह मोठा का ससा मोठा? नाही माहिती का अजून? सिंह मोठा का ससा मोठा? मग बोला की, त्या सिंहासारखा मोठा आवाज काढा की, है ना? सिंह मोठा आहे. आणि ज्यावेळेस सिंह सशाला पाहतो, तो सिंह सशाच्या मागं लागतो त्याला खाण्यासाठी. मोठे मोठे दात घेऊन त्याला असा, नाही का, एकदम आवाज काढू काढू त्या सशाच्या मागं लागतो. ससा पळतो पळतो आणि सशाला एक खडक दिसतो, दगड दिसतो, है ना? आणि त्या दगडाच्या खाली जाऊन तो लपतो. काय करतो? का लपतो? जीव वाचवण्यासाठी. आणि मग सिंह येतो, कारण तो दगड इतका मोठा असतो, इतका मोठा असतो की त्या सिंहाने हलणार नाही. आणि तो असा काय करतो, जातो
आणि त्या बिळात जाऊन लपतो. त्या दगडाखाली एक छोटस बिळ असतं, त्याच्यामध्ये जाऊन लपतो. आणि सिंह येतो. आता सिंह बघतो एवढा मोठा दगड आहे, हा माझ्याकडनं तर हलणार नाही. मग तो मोठमोठ्याने वाढायला लागतो, इतका जोर जोरात वाढायला लागतो, इतका जोर जोरात वाढायला लागतो, जंगलामधले जितके पण सिंह आहेत सगळे त्याच्या बाजूला येतात. काय होतं? सगळे बाजूला येतात आणि तेही वाढायला लागतात, तेही वाढायला लागतात. पण ससा आपला मात्र त्या खडकाखाली मस्त पैकी झोपलेला असतो. काय करत असतो? त्याला माहिती आहे एवढा मोठा दगड या सिंहाने हलणारा नाही. मस्त पैकी शांत होऊन आराम करत का झोपी जात. सिंह वरडतात वरडतात वरडतात, निघून जातात. आणि मग ज्या सशाची झोप उघडती, ससा आज त्याचप्रमाणे प्रियानो, तो दगड म्हणजे आपला येशू आहे, तो ससा म्हणजे प्रियानो आपण आहोत. आज देवा म्हणत आहे, किती गरजणारा सिंह तुझ्या माग लागलेला असते, नरकाला फोडणारा शत्रू तुझ्या माग लागलेला असते, पण जर तू माझ्या खडकाखाली येऊन लपलेली असेल, तिथंच तुला आराम आहे, तिथंच तुझ्यासाठी विसावा आहे, त्याच ठिकाणी तू शांत राहू शकतेस. म्हणून प्रियानो, आज देवा परत एकदा बोलत आहे, ये. स्तोत्र संहिता 21 अध्यायाप्रमाणे त्या खडकाच्या आश्रयाखाली आपल्या त्या खडकाच्या खाली येऊन बसा. तो देवबाप विसावा देईल, तो देवबाप शांती देईल, तो देवबाप आनंद देईल, शांतीची झोप देईल तो तुम्हाला. तृप्त राहाल त्या खडकाखाली आल्यानंतर. किती काही होऊ दे जगामध्ये, सैतान किती काही करू दे, तो सैतान तुम्हाला हात लावू शकणार नाही जर तुम्ही त्या खडकाखाली येऊन बसलेले असता. त्या खडकाखाली येऊन स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी तुम्ही येऊन बसलेले असाल, लपलेले असाल, कोणी तुमचं काही वाईट करू शकणार नाही. म्हणून येऊया स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी, स्वतःला शांती मिळण्यासाठी, विसावा मिळण्यासाठी. निर्भय राहणं म्हणजे अवलंबून राहणं देवावर, शांतीने बसणं. देवा, आता मला माहिती, मी तुझ्या पायापाशी आले, तुझ्या खडकाखाली मी येऊन लपलेली आहे, मी नाही लढणार, काही होऊ दे, मी तुझ्या पंखाखाली, तुझ्या खडकाखाली मी शांत राहणार. माझं सगळं युद्ध तू लढणार आहे, माझ्या विरोधात येणारी ताकद तू थांबवणारा देव आहेस, माझ्या विरोधात उठणारे शत्रू दुश्मनांचे बाण तू थांबवणारा देव आहेस. असं बोलण्याची क्षमता ठेवा. देवबाप नक्की तुमच्या बाजूने उभा राहील आणि स्तोत्र 34:4-5 वचनाप्रमाणे तो तुम्हाला आशीर्वादित करेन, शांत करीन, तुमचा स्वीकार करीन आणि तुम्हाला विसावा देईन. विसावा हवाय, या जगातल्या सगळ्या ताळमेळपासून एकच पर्याय आहे, देवाला आश्रय निवडा. देवबाप तुम्हाला शांतीने ठेवेल. त्या वचनाद्वारे देवबाप प्रत्येकाला आशीर्वादित करेल.